ड्रिबलिंग ड्रिबलिंग शब्द डोळ्यासमोर आला की आपल्यासमोर येतो तो नेमार, ब्राझीलचा जादुई खेळाडू नेमार. नेमारची खेळण्याची पद्धत म्हणजे ब्राझीलच्या मातीतील झिंगा स्टाईल आणि आधुनिक फुटबॉलचा एक जीव घेणा संगम आहे, जिथे तो फुटबॉल सोबत असे काही जादू करतो की समोरचा खेळाडू फक्त पाहतच राहतो. त्याचं त्या अफलातून ड्रिबलिंग, वाऱ्याच्या वेगानं घेतलेली वळणं आणि समोरच्या प्लेअरला चकवून वापरलेली रेनबो फ्लिक ही एखाद्या जादूगारासारख्या करामतीसारखी वाटते. पण हाच जादूगार सध्या फिफा वर्ल्ड कप 2026 खेळेल का नाही या चिंतेत दिसून येतोय. त्यामुळे सगळ्या चाहत्यांना अनेक प्रश्न पडू लागलेत. नेमार या वर्षीचा वर्ल्ड कप खेळेल का? तो बाहेर असण्याचं कारण काय? त्याच्यासोबत असा काही किस्सा घडलाय ज्यानं त्याचं स्वप्न संपुष्टात आल्यासारखं वाटतंय. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून याचीच सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. मंडळी, ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार ज्युनियर यांचं फिफा वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न सध्या एका अत्यंत नाजूक वळणावर येऊन ठेपलं आहे आणि सध्याच्या घडामोडींनुसार ते जवळपास संपुष्टात आल्याचं चित्र दिसून येत आहे. 10 नंबरची जर्सी घालून सांबा फुटबॉलची जादू दाखवणारा हा खेळाडू आज मैदानाबाहेरच्या संघर्षात अडकलाय आणि याची सुरुवात झाली आहे ती ऑक्टोबर 2023 मध्ये, जेव्हा उरुग्वे विरुद्धच्या एका सामन्यात नेमारच्या डाव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. तेव्हा त्याच्या लिगामेंटला झालेली ही इजा इतकी भीषण होती की त्याला वर्षभरापेक्षा जास्त काळ फुटबॉल पासून दूर राहावं लागलं. त्यांना वाटलं होतं की नेमार पुन्हा फिनिक्स पक्षासारखी झेप घेईल, पण नीतीच्या मनात काही वेगळंच होतं. त्यामुळे तो या वर्षीचा वर्ल्ड कप खेळेल की नाही हा प्रश्न निर्माण झालाय. त्यात फिफा वर्ल्ड कप जवळ येत असताना ब्राझीलचे प्रशिक्षक कार्लो अँसेलोटी यांनी घेतलेला एक कठोर निर्णय नेमारसाठी मोठा धक्का ठरलाय. मार्च 2026 मध्ये फ्रान्स आणि क्रोएशिया विरुद्ध होणाऱ्या महत्वाच्या मैत्रीपूर्ण सामन्यांसाठी अँसेलोटी यांनी नेमारला संघात स्थान दिलेलं नाहीये. कोचचं म्हणणं स्पष्ट आहे की त्यांना केवळ 100% तंदुरुस्त खेळाडूच संघात हवे आहेत. दुर्दैवानं नेमार सध्या स्नायूंच्या दुखापतींनी आणि थकव्याने त्रस्त आहे. नुकत्याच सँटोसकडून खेळताना त्यानं काही टेक्निकल स्किल्स दाखवली असली तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवान फुटबॉलसाठी लागणारी शारीरिक ताकद त्याच्याकडे सध्या नाही आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे. त्याचबरोबर यात सगळ्यात मोठी खळबळ आली ती CNN ब्राझील आणि इतर नामांकित क्रीडा माध्यमांच्या अहवालांमुळे. मीडियाच्या माहितीनुसार ब्राझिलियन फुटबॉल फेडरेशनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा नेमारचा विश्वास आता उडत चाललाय. टीम मॅनेजमेंटमध्ये असं म्हटलं जातंय की नेमार आता केवळ तांत्रिकदृष्ट्याच नाही तर मानसिकदृष्ट्याही संघातून जवळपास बाहेर आहे. एकीकडे दुखापतींचा ससेमिरा सुरू असताना दुसरीकडे नेमारबद्दल शिस्तीचे प्रश्नही उपस्थित होत आहेत. जेव्हा प्रशिक्षक अँसेलोटी त्याला पाहण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित होते तेव्हा नेमारने वर्कलोड मॅनेजमेंटचं कारण देऊन खेळणं टाळलं होतं आणि त्यानंतरही त्याने कोच सोबत साधी भेट घेण्याची तस्ती घेतली नाही आणि याच बातम्या आपल्याला मीडियावर दिसल्या. त्यामुळे फेडरेशनच्या मनात नेमारच्या बांधिलकीबद्दल आता शंका निर्माण झाली आहे. नेमारने स्वतः एका मुलाखतीत मान्य केलंय की त्याचं शरीर आता साथ देत नाहीये. माझी कारकीर्द आता संपुष्टात येते, हे मला मान्य करावं लागेल, असं भावूक उद्गार त्यानं काढले. त्यासोबत त्यांनी असेही संकेत दिले आहेत की जर तो या वर्ल्ड कपसाठी पात्र ठरू शकला नाही तर तो 2026च्या अखेरीस फुटबॉलमधून कायमची रिटायरमेंट घेऊ शकतो. 34व्या वर्षी जिथं मेस्सी किंवा रोनाल्डो सारखे खेळाडू स्वतःला फिट ठेवण्यासाठी जीवाचं रान करत आहेत, तिथं नेमारचं शरीर वारंवार होणाऱ्या शस्त्रक्रियांमुळे थकलं आहे. त्यामुळं या वर्षीच्या संघात त्याला स्थान मिळेल का हा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय. या अगोदर सँटोस क्लबमध्ये नेमारचं पुनरागमन ही केवळ एका खेळाडूची घरवापसी नव्हती तर ती एका महान कारकिर्दीला पुन्हा उभारी देण्याची शेवटची आशा होती. ज्या क्लबमधून नेमारने आपल्या फुटबॉल प्रवासाची सुरुवात केली तिथंच पुन्हा एकदा पाऊल ठेवताना त्याच्या डोळ्यात 2026च्या वर्ल्ड कपचं स्वप्न लखलखत होतं. त्याच वेळेस सँटोसच्या चाहत्यांनी त्याचं स्वागत ग्रँड एंट्री सारखं केलेलं, कारण त्यांना वाटलं होतं की नेमार पुन्हा एकदा त्याच जुन्या लयीत दिसेल. परंतु मैदानावर उतरल्यानंतर वास्तव काहीसं वेगळं आणि क्लेशदायक असल्याचं दिसून आलं. सँटोससाठी खेळताना नेमारने काही सामन्यात त्याचा जुना खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला, पण खरी अडचण त्याच्या स्पीडमध्ये आणि ताकदीत जाणवू लागली. विले बिल्मेरो स्टेडियमवर झालेल्या अलीकडच्या सामन्यांमध्ये असं दिसून आलं की नेमार आता 90 मिनिटे पूर्ण ताकदीने खेळू शकत नाहीये. त्याच्या खेळातील टेक्निकल स्किल्स आजही शाबूत असली तरी त्याच्या शरीराची साथ सुटत चालली आहे. सँटोसच्या वैद्यकीय पथकानं दिलेल्या अहवालानुसार नेमारला मसल फॅटिग्यू होत आहे, ज्यामुळं त्याला सरावादरम्यानही प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. सँटोसच्या कोचने त्याला मुख्य स्ट्रायकरऐवजी प्लेमेकर म्हणून वापरण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून त्याला जास्त धावावं लागणार नाही. पण फुटबॉलमधील आक्रमक शैलीमध्ये नेमारचा हा मंदावलेला वेग संघासाठी चिंतेचा विषय ठरतोय. याच काळात नेमारने सँटोससाठी काही महत्त्वाचे गोल केले खरे, पण ते गोल करण्यासाठी त्याला लागलेली धडपड आणि त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर दिसलेला थकवा हे स्पष्ट करत होतं की तो आता पूर्वीचा कॅनिबल नेमार राहिलेला नाहीये. त्यानंतर सँटोस क्लबमधील त्याच्या कामगिरीवर ब्राझीलच्या राष्ट्रीय निवड समितीचं बारीक लक्ष होतं.
क्लब स्तरावर तो किती लोकप्रिय असला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर फ्रान्स, अर्जेंटिना किंवा इंग्लंड सारख्या वेगवान संघांविरुद्ध खेळण्यासाठी जी शारीरिक चपळता लागते ती नेमारमध्ये आता उरलेली नसल्याचा निष्कर्ष काढला गेला. पण त्याची जागा भरून काढण्यासाठी कोच कार्लो अँसेलोटी यांनी रिअल माद्रिदचा तरुण स्टार व्हिनिसियस ज्युनियर याचं सिलेक्शन केलं. व्हिनिसियसने केवळ आपल्या क्लबसाठीच नाही तर ब्राझीलच्या राष्ट्रीय संघासाठी नेमारची जागा घेण्यास सुरुवात केली आहे. त्याची चपळता, समोरच्या टीमचा डिफेन्स तोडण्याची ताकद आणि कमालीचा वेग यामुळे तो आता ब्राझीलच्या अटॅकिंग ग्रुपचा मुख्य आधार बनला आहे. नेमारच्या अनुपस्थितीत संघाला ज्या एक्स फॅक्टरची गरज होती तो व्हिनिसियसने आपल्या खेळाने पूर्ण केलाय, ज्यामुळे नेमारची कमतरता काही प्रमाणात भरून निघताना दिसते. दुसरीकडे रॉड्रिगो हा खेळाडू देखील नेमारच्या पावलावर पाऊल ठेवून आपली ओळख निर्माण करताय. रॉड्रिगोची तांत्रिक समज आणि बॉलवरचा कंट्रोल हे नेमारच्या शैलीशी मिळतं जुळतं आहे. त्यामुळे प्रशिक्षक त्याला मैदानावर फ्री रोल देत आहेत. नेमार ज्याप्रमाणे मिडफिल्डमधून खेळ तयार करायचा तीच जबाबदारी आता रॉड्रिगो लिलेया पार पाडत आहे. या दोन दिग्गजांशिवाय ब्राझीलने अँड्रिक नावाच्या एका 17-18 वर्षांच्या प्लेअरला संघात स्थान दिलंय. अँड्रिकच्या खेळात जी आक्रमकता आणि गोल करण्याची भूक दिसते ती पाहून अनेक तज्ज्ञ त्याची तुलना थेट पेले किंवा रोनाल्डो नझारियोशी करत आहेत. त्यासोबतच ब्राझीलने लुकास पाक्वेटो सारख्या खेळाडूंना अधिक स्वातंत्र्य दिलं आहे. पाक्वेटा आता नेमारच्या अनुपस्थितीत संघाचा मुख्य प्लेमेकर म्हणून उदयास आला आहे. त्यामुळे या नवीन पिढीच्या खेळाडूंमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा ताळमेळ पाहायला मिळतोय, जो केवळ एका खेळाडूवर अवलंबून नसून सांघिक खेळावर भर देणार आहे. या तरुण खेळाडूंनी फ्रान्स आणि अर्जेंटिना सारख्या बलाढ्य संघांविरुद्ध जे प्रदर्शन केलं त्यावरून हे स्पष्ट झालंय की ब्राझील आता पोस्ट नेमार युगासाठी पूर्णपणे तयार झालाय. नेमारच्या दुखापतीमुळे निर्माण झालेली भीती आता या तरुणांच्या विजयाच्या जिद्दीने पुसून टाकली जात आहे. तरी देखील नेमारला संघात स्थान मिळू शकतं अशी आशा फॅन्स व्यक्त करताना दिसत आहेत. वर्ल्ड कपमध्ये नेमारला खेळायचं असेल तर एकच मार्ग उरलाय, तो म्हणजे 18 मे 2026 रोजी जाहीर होणारी वर्ल्ड कपची अंतिम संघ निवड. या काळात त्याला सँटोससाठी प्रत्येक सामन्यात आपली जुनी चमक दाखवावी लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली तंदुरुस्ती सिद्ध करावी लागेल. जर तो या काळात स्वतःला 100% फिट सिद्ध करू शकला नाही तर ब्राझीलचा हा महान खेळाडू आपल्या चौथ्या आणि कदाचित शेवटच्या वर्ल्ड कपला मुकणार हे निश्चित आहे. आणि हीच गोष्ट फॅनसाठी पचवणं खूप अवघड जाणार आहे. बाकी मंडळी, तुम्हाला काय वाटतंय, नेमार यावर्षी वर्ल्ड कप खेळेल का की यावर्षी तो संघाबाहेरच असेल? याची उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.